पाऊस इकडे पडत आहे. बातम्या कसल्या मस्तपैकी अशा धारा अशा चाललेल्या दिसतात. पण पहिले तिकडल्या भागामध्ये आज सध्याला खूप म्हणजे प्रचंड कशा धारा पडताना दिसतात ते मस्त. आपल्याकडे थैदन पण भरपूर आलेले आहे. इथल्या झाडाची फांदी तुटलेली आहे. कावळ्याचं घरटे होतं त्या तिथं ती फांदी पण गेली तुटून. कावळा बसला आता इथे येऊन. म्हणजे बांधकाम त्याच्या कोट्याचं बांधकामच चालू होतं. दुपारी आपल्याला पाऊस झाला एक, तर पुन्हा दुसरं येण्याची शक्यता आहे. हे आपला गावरान आंबा पहा कावा कसा आता याला उडता पट्यातल्या वाऱ्यामुळे ते एकीकडे जायची त्याला इथंच त्याचं त्याचं कोठ्याचं काम चालू होतं. नेमकं ते पडले वाऱ्याने कोठा. इकडल्या भागामध्ये मुसळधार असा पाऊस चालू आहे. थोडा गरजतोय पण मस्त वातावरण तयार झालेले आता. आणि एक नंबर इकडे प्रचंड पाऊस मोकार पाऊस असणार. आणि तू दिसतोय असे लाईन सारे अशा खाली पडताना मस्तपैकी. हा आपला कावा. इकडं पाऊस नाही. ती तिकडं लांब वरती आपली कांद्याची आरण आहे. कांदे आरणी वगैरे सगळं टाकून व्यवस्थित झालेलं आहे. पाऊस चालू आहे. चांदी आपलं सगळं पावसाळ्यापूर्वीची कामं झालेली आहे. आता निवांत वातावरण. फक्त आता भुईमुग काढायचं काम पण चालू होतं. त्याच्यात आज नेमका पाऊस आला. आपल्याकडे लवकर काढलेला आहे आता, पण इकडून पाऊस आपल्यापर्यंत येण्याची शक्यता आहे अजून. म्हणजे अशी पूर्णपणे उघडले असं नाही वाटत. पाहता इकडे वीज असतं डेंजर वातावरण सध्या. आपल्याकडे पण आता सध्या टिपटिप यायला चालू झालेली आहे. आपल्याकडे पण पाऊस येण्याची चान्सेस जास्त आहे अजून सुद्धा. असं एक 2-3 किलोमीटर पलीकडे असल्यामुळं त्या वारं पण तिकडूनच इकडे पाऊस येऊ शकतो. टिपटिप वाढायला लागलेली आहे आपल्याकडे पण. तर आपला टाइम पण म्हशी प्यायचा झालाय. चला मित्रांनो, पाऊस तर काही येणारच आहे. आता ऊन पण भरपूर होतं. आता वातावरण थोडं थंड झालेलं आहे. म्हणजे आता तरी सुरुवात पावसाळ्यापूर्वी जे म्हणतो ना पूर्व मोसमी पाऊस चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे आजपासून. शेतकऱ्यांची बरीचशी कामं पूर्ण पण झाल्या. आता काय भिजायचं ते बाकीचं नुसतं नाही, पण काही शेतकऱ्यांच्या आता भुईमुग काढायला आलेला आहे. आपला पण भुईमुग आलेला आहे का, त्यामुळे थोडंफार नुसतं होणारच आहे. इकडल्या भागामध्ये पावसाची तीव्रता कमी होत चाललेली आहे. ते इकडे या भागात चाललेलं असं.
दिसतोय